हॅलो गाईज. तर जसं की कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला आणि तिथं येता येता आम्हाला झाला 2 तास उशीर. सो नेहमीच घाई गडबडीमध्ये केलेले प्लॅन वर्कआउट होतात असं काही नसतं, हे मला कळून चुकलं आहे. पण सगळा स्ट्रेस, सगळी चिडचिड दूर ठेवून म्हटलं आपण वातावरण एन्जॉय करूया, हा माहोल एन्जॉय करूया. खूप छान वातावरण झालेलं, मस्त धुकं पडलेलं आणि हो, फक्त धुकं नव्हतं, धुकं, वारा आणि पाऊस सोबतच होतं. वाटेत आता कुठेही वेळ न घालवता डिरेक्ट येऊन वेण्णा लेकला थांबलो. तिथं आलो, काकांकडे ऑर्डर दिली चीज कॉर्नची. काकांनी मस्त चीज कॉर्न बनवले, गरगर गरगर फिरवले, निखाऱ्यांवरती खूप छान शेकले आणि त्यावर भरभरून चीज टाकला. नो कंजूसी, एक नंबर लागत होता. आणि आय मस्ट से, तुम्ही जर आलात तर चीज कॉर्न नक्की ट्राय करा. त्यानंतर सिम्पल सॉल्टेड बटरवाले कॉर्न ऑर्डर केले. ते खाऊन झाल्याच्या नंतर म्हटलं जरा वेण्णा लेक एक्सप्लोर करूया. पाण्यात तर आपण जाऊ शकत नव्हतं कारण खूप जास्त पाणी होतं आणि सगळीकडे धुकं होतं. तर रंपाम करत पुढे एकटी निघून आले आणि पुढे आल्यावर कळालं नेहमीच पुढे पुढे करायचं नसतं, कुठेतरी मोठ्यांचं ऐकावं. आता इथून पुढे कसं जावं हा मला प्रश्न पडला. पण डोंट वरी, मी गेले. पण इथे जर मी पडले असते तर मला डिरेक्ट घरी जावं लागलं असतं, म्हणून प्रश्न पडलेला. आणि खरंच यार खूप छान वाटत होतं. आय नो तुम्हाला सगळीकडे धुकंच दिसत असेल, तसंही इथे पाणी कमी आणि धुकं जास्त असंच वाटत होतं मला. पण द वेदर वॉज ऑसम. खरंच खूप छान फील येत होती. आता आमच्याकडे वेळ कमी होता म्हणून आम्ही पटकन तिथून निघालो आणि मग तिथून निघतानाच मला हे पोटॅटो स्प्रिंग दिसले आणि हे दिसले आणि मी घेणार नाही असं होऊ शकत नाही कारण मला हे प्रचंड आवडतात. ते घेऊन मी डिरेक्ट गाडीत आले कारण खूप वारा सुटलेला आणि तिथं नकऱ्यात खायला मला काही जमलं नसतं, म्हणून मी गाडीत येऊन निवांत खाऊन घेतलं. तिथून नंतर आम्ही कुठे गेलो, काय झालं, माझ्या मनासारखं मला सगळं फिरता आलं की नाही हे बघायचं असेल तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.